हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मी आज तुमच्यासाठी ग्लोबल कोकण महोत्सवची व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिडिओमध्ये पुढे दिसणारे काही क्लिप्स इथे स्टार्टिंगला टाकले आहेत. 13वा ग्लोबल कोकण महोत्सव ह्यावेळेस आपल्या पालघरमध्ये शिरगाव बीच येथे संपन्न झाला. ग्लोबल कोकण महोत्सव ही कन्सेप्टच मुळात खूप सुंदर अशी वाटली मला. त्यामध्ये आपल्या पूर्ण कोकणामधली परंपरा आणि खाद्यसंस्कृती आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. चला तर आज हा ग्लोबल कोकण महोत्सवाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. थोडा उशीर झाला आहे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. हा ग्लोबल कोकण महोत्सव 18 ते 22 फेब्रुवारी पालघर येथील शिरगाव बीच इथे संपन्न झाला आणि खूप सुंदर असं त्याचं अरेंजमेंट केलं होतं. आपण ज्या गेटने मध्ये आलो हा एंट्रन्स गेट आहे. इथून 10 ते 15 मिनटं अंतरावरती पार्किंग आहे आणि इथून हे बघा इथे छान एंट्रन्समध्ये सेल्फी पॉईंट आहे आणि इथेच तुम्हाला रयतेचा राजासाठीचा सुद्धा वेगळा त्याने सेट बनवला आहे आणि इकडून सगळे स्टॉल्स आहेत. 400पेक्षा अधिक उद्योजकांनी इथे छान असे स्टॉल लावले होते आणि इथून मध्ये एंट्री करायची होती आणि इथे छान असे सगळी माहिती लिहिली होती. सगळे पक्षी, प्राणी आणि कोकणामधले छान असे किनारे, समुद्र किनाऱ्याची तसेच ऐतिहासिक किल्ले वगैरे जे आहेत त्यांचे सगळेच ते पोस्टर्स लावले होते. स्पेशल चिकू आहे आणि हे चिकूपासून बनवलेलं आहे. हे लक्ष्मण रेअर आहे, हे कुठे जास्त दिसत नाही. ओके, लक्ष्मण विकायला ठेवलेत का तुम्ही? विकण्यासाठी ठेवलंय? तुम्हाला टेस्ट करायचं तर घेऊन जाऊ शकता. ओके, कसं आहे ते? 50 लय छोटे, मोठे 100 लय. ओके ओके. आणि ही तुम्हाला वाटली असेल संत्री आहेत, परंतु ही संत्री नाही आहेत, ही आहेत लिंबू. ह्याला कागदी लिंबू असं म्हटलं जातं. ही सरबत आणि लोणच्यासाठी वापरली जातात. हे बघा, ह्याचं झाडसुद्धा इथे त्याने ठेवलं आहे छान असं. पालघरमधील बोर्डी, चिंचणी ह्या साईडला ह्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ही कागदी लिंबू खूप जास्त रसाळ असतात. मी शनिवारी 21 तारखेला व्हिजिट केलं होतं आणि त्यामुळे थोडी गर्दी होती आणि 400हून अधिक स्टॉल्स इथे आम्हाला बघायला मिळाले. त्यामुळे मला सगळ्या स्टॉलचं शूट करता आलं नाही. जे शूट केलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे. बरेचसे डिटेल्स इथे शेअर करत आहे. तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. ज्याप्रमाणे भाज्यांची शेती केली जाते त्याचप्रमाणे माशांची सुद्धा शेती केली जाते. हे तुम्हाला माहीत होतं का? इथे जिताड पालन, त्याचप्रमाणे चिंबोरी आणि कालवं पालनाचे प्रशिक्षण देणारा छान असा प्रकल्प ह्यांचा होता आणि हे दादा ह्याची माहिती देत होते. छान असा वेगळा त्यांचा कन्सेप्ट होता. तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटचा सुद्धा छान इकडे असा स्टॉल होता. तिकडे त्यांनी जंगलातल्या लाकडांपासून वेगवेगळ्या मूर्त्या बनवलेल्या होत्या आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या. तुमची जर लहान मुलं असतील तर तुमच्या लहान मुलांना अशा ठिकाणी नक्की घेऊन जाऊन व्हिजिट करायची. इथे रेशमी किड्यांपासून, रेशमी किड्यांची जी कोश असतात ते सुद्धा ठेवलेले. त्याने त्याच्यापासून बनलेल्या साड्या आणि त्याचीसुद्धा माहिती छान अशी देत होती. मुलांना ह्याच्यातनं खरंच खूप माहिती मिळते. मी ह्याआधी ह्याची शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली होती. जर तुम्ही म्हणाल की व्हिडिओ लेट अपलोड केले आम्हाला कसं कळणार, तर मी शॉर्ट व्हिडिओ आधी अपलोड केली होती. जर तुम्हाला अशा व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे सगळे असे इव्हेंटचे जे मी व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला बघता येतील आणि तुम्हाला मुलांना घेऊन तिथे जाता येईल. ग्लोबल कोकण महोत्सवमधला आणखीन एक आकर्षणाचा भाग होता तो म्हणजे हे टेंट विलेज. समुद्रावर छान राहण्यासाठी टेंट विलेज बनवले होते. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत. ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम नाही, जे आपले फ्रूट्स असतात ते उन्हामध्ये वाळून ते ड्राय केले जातात. त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये गृहउद्योगांचे इथे स्टॉल होते. कपड्यांचे होते, साड्यांचे होते, वेगवेगळ्या पदार्थांचे, फराळांचे स्टॉल्स होते. तसेच बरेचसे ऑर्गॅनिक प्रोडक्टचे सुद्धा वेगवेगळे स्टॉल्स बघायला मिळाले. चला तर एक छोटासा आढावा घेऊया.
त्याचप्रमाणे निसर्ग आदिवासी कला केंद्र म्हणून एक आणखीन स्टॉल होता ह्या दादांचा. त्यांचं इंस्टाग्रामला पेजसुद्धा आहे आणि त्यांनी स्वतः ह्या हाताने सगळ्या गोष्टी बनवल्यात. सो त्यांनासुद्धा सपोर्ट करा, इन्स्टाला फॉलो करा आणि त्यांचे डिटेल्स मी ते शेअर केलेत. तिकडून तुम्ही त्यांच्या गोष्टी खरेदी करू शकता. छान छान पेंटिंग्स होते. त्यानंतर इकडे हे आणखीन एक हा स्टॉल होता. हे एक आजोबा होते आणि त्यांनी खूप सुंदर असं त्यांची कला जोपासत खूप सुंदर अशी पेंटिंग काढली होती. त्यांचं नाव इथे दिसतं आहे हेमंत चांबरे म्हणून, वडराईमध्ये राहतात ते. सुंदर होतं. त्यानंतर एक हा दादा होता, तो छान असं आर्कचित्र काढत होता. छान सगळे तिकडे अगदी समोरासमोर काढून देत होता. त्याचंसुद्धा इंस्टाग्राम डिटेल्स मी इथे शेअर करत आहे. सो त्याच्याशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर बाहेरच्या साईडला छान असे बांबूपासून बनवलेल्या छान कलाकृती, छोट्या छोट्या टोपल्या घरामध्ये तुम्ही सजावटीसाठी वापरू शकतात असे छान छान आयटम्स इथे होते. त्याचासुद्धा खूप छान असा स्टॉल होता. त्याचेसुद्धा डिटेल्स इथे दिले आहेत. त्यानंतर काथ्यापासून बनवलेल्या कुंड्या मला इथे बघायला नाही मिळाल्या. ह्या खूप युनिक वाटल्या मला, म्हणून म्हटलं शूट करावं. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत खूप छान छान असे स्टॉल इथे बघायला मिळाले. त्याचबरोबर स्वराज्य दौलत संग्रहालय ह्यांचं खूप सुंदर असं कलेक्शन इथे बघायला मिळालं. त्यामध्ये ऐतिहासिक नाणी, शस्त्रे, पुरातन वस्तू ह्यांचा छान असं संग्रहालय ह्यांनी केलं आहे. हे मी पूर्ण व्हिडिओ एक वेगळी बनवेल. ही पूर्ण व्हिडिओ इथे अपलोड केली तर व्हिडिओ खूप मोठी होईल. सो तुम्ही ही डिटेलमध्ये वेगळी व्हिडिओ बघा. मागील 12 वर्षापेक्षा ह्या 13व्या वर्षी खूप जास्त छान प्रतिसाद मिळाला. अशी छान प्रतिक्रिया कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी सुद्धा दिली. काही खास प्रोडक्टचे इथे मी व्हिडिओ बनवले आहेत आणि त्यांचे डिटेल्स सुद्धा दिले, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. विषमुक्त हळद म्हणजे काय? फक्त हळद घेऊन वाटलेली आहे. विषमुक्त हळद म्हणजे ताई सगळ्यात पहिला त्या जमिनीमध्ये विषमुक्त पद्धतीने शेती केली 5 ते 6 वर्षापासून होते. ओके. गाईचं गोमूत्र, गाईचं शेण यापासून दशपर्णी अर्क आहे, कृपामृत आहे, घनजीवामृत आहे, जीवामृत आहे, या सर्व गोष्टी वापरून ती शेती केली जाते. आणि त्या शेतीतनं जे उत्पादन केले हळद आहे विषमुक्त पद्धतीने प्रोसेस पण केली जाते. ओके. अशा पद्धतीने म्हणून विषमुक्त हळद. कशी आहे ती? 340 रुपये किलो. 340. याग नॅचरल म्हणून ह्यांचे प्रोडक्ट आहेत आणि सगळे प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहेत. तुम्हाला जर ह्यांचे प्रोडक्ट मागवायचे असेल तर मी डिटेल्स दिली आहेत, तिथून तुम्ही कॉल करून हे प्रोडक्ट मागवू शकता. अफलातून स्पायसेस म्हणून इथे आणखीन एक स्टॉल होता आणि त्यांचे डिहायड्रेटेड ग्रेव्ही ह्या फेमस आहेत. म्हणजे त्यांच्याकडे पावडर फॉर्ममध्ये ग्रेव्ही अवेलेबल आहेत आणि ते आपण डायरेक्ट यूज करू शकतो. मसाले आहे, डिहायड्रेटेड ग्रेव्ही आहे, हलवा आहे, या फ्लेक्स फॉर्म मध्ये आहे. व्हेरी नाईस. यामध्ये फक्त गरम पाणी टाकायचं. फक्त गरम पाणी टाकायचं. पण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे काय वापरले? झिरो प्रिझर्वेटिव्ह. हे बघा, हे आहे पुरणपोळीचं सारण आणि ते आहे पूर्ण पावडर फॉर्ममध्ये. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला टाकायचं आहे पाणी, किती होतं आपलं जसं आपण सारण बनवतो तसं. सुंदर. काय प्राइस आहे याची? कसं आहे तुमच्याकडे? हे पाव किलोचं पॅकेट आहे. ओके. पाव किलो. 10 पोळ्या बनतात कमीत कमी चपातीच्या. ओके. कितीला ते? शेल्फ लाईफ आहे. 200 रुपयाचं पॅकेट. ओके. ओके. हुंडाईचं किचन कसं आहे? हुंडाई किचन हा देतो एक. बेबी ऑरा म्हणून हा एक छान ब्रँड इथे होता आणि ह्यांचे न्यू बॉर्न बेबीचे कपडे इथे होते. खूप सॉफ्ट आणि क्यूट असे कपडे होते. सो ह्याचे डिटेल्ससुद्धा मी इथे शेअर करत आहे. ग्लोबल कोकण महोत्सव जरी संपला असला तरी इकडच्या काही ब्रँडचे मी डिटेल्स स्क्रीनवरती शेअर केले आहेत. सो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तिकडून तुम्हाला हवे ते प्रोडक्ट मागवू शकता.
कुठे प्लॉट खरेदी करायचा असेल तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. एनी प्लॉट, बंगलो प्लॉट, फार्म हाऊस. ॲलोपॅथी औषधापेक्षा आयुर्वेदिक औषध बऱ्याच आजारांवरती उपयुक्त ठरतं. सो यांच्याकडे प्रत्येक आजारांवरती आयुर्वेदिक औषध आहे. सो तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून औषधं मागू शकता. मी इथे डिटेल्स शेअर करत आहे. कावीळ, स्टोन, डायबिटीस यासाठी उत्तम औषधं हे देतात. गव्हापासून बनवलं, गहू, खवा, काजू, गिलगाईच्या साजूक तुपात बनवलं. सिंधुताई सकपाळ ह्यांच्या आश्रमातल्या मुली माईंच्या नावाने त्यांनी बेकरी चालू केली आहे आणि छान गिरगाईच्या तुपामधल्या बिस्किट्स आणि बेकरीचे आयटम्स ते बनवून विकत आहेत. सो नक्की सपोर्ट करा आणि त्यांच्याकडून हे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. गहू नमकीनमध्ये आहे, नानकटीमध्ये आहे आणि तुटी फुटीमध्ये आहे. शुद्ध छान आहे टेस्ट. गिरगाईच्या तुपात बनवलं आहे. ओके. माई बेकर्स ह्यांची मी एक वेगळी व्हिडिओ बनवली आहे, तीसुद्धा चॅनलवरती अपलोड होईल. ती तुम्ही बघू शकता आणि डिटेल्ससुद्धा मी ते शेअर केले. तिथून तुम्ही ही बिस्किट्स मागवू शकता. आजची व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे, शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर अशी व्हिडिओ बनली आहे. व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच हेतू आहे, जे हे छोटे बिझनेस करतात, जे छोटे गृहउद्योग करतात, त्यांचे बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे आणि त्यांना जास्तीत जास्त ग्राहक मिळावे, ह्या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत असते. भिकल्या धिंडा हे पालघरमधील तारपावादक. त्यांना 2026 मध्ये पद्मश्री अवॉर्ड देण्यात आला. तेही वाजवतात. हे तारपा, तेच हे तारपा आहे आणि हे बघा, ते छान अशी त्याची कलाकृती पण बनवली आहे. हे तारपा बनवण्यासाठी सुकलेला दुधी आणि बांबूचा वापर केला जातो. ह्या कलाकृती तुम्हाला मागवायच्या असतील तर त्यांचेसुद्धा डिटेल इथे मी शेअर करत आहे. आता मी तुम्हाला घेऊन आली आहे समुद्रावरती. हा शिरगावचा बीच आहे आणि इथे मराठी फिल्म फेस्टिवल सेलिब्रेट केलं जात आहे. दररोज संध्याकाळी 7 ते 10 वाजता इथे छान छान असे पिक्चर लावले जायचे. लाटांचा आवाज, छान गार वारा आणि खाली वाळू, असा छान अनुभव हा फिल्म फेस्टिवलमध्ये होता. आपल्या कोकणाला खूप सुंदर अशी खाद्य संस्कृती लाभली आहे. मग कोकण महोत्सवमध्ये फूड फेस्टिवल असणार नाही असं होणारच नाही. पालघर जिल्ह्यातील वाडवळ, भंडारी, कोळी, आगरी, आदिवासी पद्धतीची खाद्य संस्कृती, तसेच कोकणी, मालवणी, सारस्वत, सावजी, खानदेशी अशा बऱ्याच साऱ्या चवी ह्या फेस्टिवलमध्ये चाखायला मिळाल्या. गरमागरम चुलीवर सुंदर असं जेवण बनवलं जात होतं. चिकन, मटण, फिश खूप सुंदर वाटत होतं आणि चवीला सुद्धा अप्रतिम होतं. व्हेज फूड सुद्धा होतं, परंतु नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि स्टॉलसुद्धा जास्त होते. त्रिवेणी महिला संस्था, सातपाटी कट्टा ह्यांच्याकडून आम्ही घेतलं होतं. गरमागरम देत होते. त्यांच्याकडे गर्दी पण खूप होती. खूप चविष्ट जेवण होतं आणि ते जेवणाच्या ऑर्डरसुद्धा स्वीकारतात. त्यांचेसुद्धा डिटेल इथे मी शेअर करते, तुम्ही त्यांना ऑर्डरसुद्धा देऊ शकता. वेळेअभावी आम्हाला रयतेचा राजा हा शो अटेंड करता आला नाही, परंतु लोककलेचे सादरीकरण बघता आले. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा वेगळा असा एरिया इथे बनवला होता. सगळं वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज केलं होतं. लोककला महोत्सवमध्ये रोज वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. तारपा, आदिवासी नृत्य, मंगळागौर, दशावतार, कोळी नृत्य असे वेगवेगळे कार्यक्रम इथे सादर केले. आम्ही गेले त्या दिवशी दशावतार होता, सो त्याच्यातला थोडासा भाग तुम्हाला इथे दाखवते. दशावतार बघून आम्ही लेट नाईट निघालो आणि येताना मुंबई दिल्ली हायवेवरून आलो. सो ती सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जाण्याचा एक वेगळाच अनुभव होता. खूप सुंदर
सगळं वातावरण होतं, अरेंजमेंट खूप सुंदर होती. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे गेले नाही ते व्हिडिओमार्फत ते अनुभव घेता येतील आणि नेक्स्ट कोकण ग्लोबल महोत्सव ते अटेंड करतील. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.